नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो MyDBT पोर्टलवरती अनुदानित सौरचालित फवारणी पंपासाठी ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला MyDBTच्या या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे तुम्हाला मित्रांनो लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन दाखवण्यात येईल। येथे वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट अशा प्रकारे दोन ऑप्शन असणार आहे। तर येथे वैयक्तिक शेतकरी या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे शेतकरी ID प्रविष्ट करा। तर येथे फार्मर ID जो असणार आहे तर तो येथे टाकायचा आहे। फार्मर ID तुम्हाला जर माहीत नसेल तर येथे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा। या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर गेट OTP या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर ओके वरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि OTP तपासा या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर हा फार्मर ID तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे। त्यानंतर ओके वरती क्लिक करायची। त्यानंतर येथे तो फार्मर ID येथे आपोआप येऊन जाईल। त्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे बघू शकता OTP यशस्वीरित्या शेतकरी ID शी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती पाठवण्यात आला आहे। ओके वरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती OTP आलेला असेल तर तो OTP तुम्हाला येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर OTP तपासा या बटनावरती क्लिक करायची। येथे ओके वरती क्लिक करायची। तर येथे सर्वात पहिले तर तुमची 100% प्रोफाइल येथे भरलेली असायला पाहिजे तरच तुम्ही येथे अर्ज करू शकता। येथे जर काही प्रोफाइल रिकामी असेल तर तुम्ही येथे तुमची सर्व माहिती येथे भरून घ्यायची। त्यानंतर येथे घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला येथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनमध्ये येथे बाबी निवडा तर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर येथे तुम्हाला मुख्य घटक तर येथे निवड करा याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे तपशीलमध्ये निवड करा याच्यावरती क्लिक करायची आणि येथे मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे यंत्रसामग्री तर येथे निवड करा याच्यावरती क्लिक करून पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे मशीनचा प्रकारमध्ये तुम्हाला येथे सर्वात खाली यायचं आहे आणि येथे सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप या ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचे। त्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तुम्हाला जर अजून कोणत्याही घटकासाठी अर्ज करायचा असेल तर येथे यसवरती क्लिक करायचे आणि डायरेक्टली तुम्हाला जर आता पेमेंट करायचं असेल तर येथे नो वरती क्लिक करायचे। त्यानंतर येथे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायची। येथे ओके वरती क्लिक करायची। येथे पहा वरती क्लिक करायची। पहा वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला येथे दाखवण्यात येईल तुम्ही जो पण घटक येथे ॲड केलेला आहे। तर येथे तुम्हाला या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आणि पे ॲप्लिकेशन फीज या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। तर येथे तुम्हाला 23.60 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। तर येथे मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर मी येथे क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनला येथे सिलेक्ट करत आहे। त्यानंतर येथे या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायची। तर येथे पेमेंट करण्यासाठी सगळ्यात सोपी जी पद्धत असणार आहे तर येथे QR ही पद्धत सगळ्यात सोपी आहे। येथे QR याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे सिलेक्ट युअर QR याच्यावरती क्लिक करायची आहे आणि भीम UPI या ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर हा QR कोड जो असणार आहे हा QR कोड तुम्हाला तुमच्या फोनपे किंवा मग Google Pay ॲपमध्ये स्कॅन करायचं आहे आणि 23.60 रुपयाचं पेमेंट तुम्हाला येथे करून घ्यायचं आहे। पेमेंट झाल्यानंतर तुमच्यासमोर येथे पेमेंट केल्याची माहिती येथे दाखवण्यात येईल। येथे प्रिंट रिसिट बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमची पावती येथे डाउनलोड करू शकता। त्यानंतर मग तुम्हाला येथे घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला येथे लागू केलेले घटक या ऑप्शनवरती क्लिक करायचे। लागू केलेले घटक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दाखवण्यात येईल। त्यानंतर तुम्ही जो आत्ता अर्ज केलेला आहे सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी तर येथे तुम्हाला ते तपशील येथे दाखवण्यात येईल। तर या अर्जाची प्रिंटआउट काढण्यासाठी तुम्हाला येथे पावती पहा या ऑप्शन खाली येथे डाउनलोडचे एक ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे बघू शकता अशा प्रकारे ही पावती येथे जनरेट झालेली आहे आणि ही पावती तुम्ही येथे प्रिंट काढू शकता आणि येथे या पावतीवरती तुम्हाला मग सर्व माहिती येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे अर्जाची तारीख पण तुम्हाला येथे दाखवण्यात येईल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सौरचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता।